आपला समारोपाचा पुढचा शेवटच्या कार्यक्रमाकडे वळत आहोत. सर्व गुरुकुल प्रमुखांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाच्या समोर असलेल्या उजव्या बाजूला असणाऱ्या खुर्च्यांवरती येऊन बसावे आणि मनोगत व्यक्त करणारा विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संचालक यांनी सुद्धा पुढच्या खुर्च्यांवर येऊन बसावे, जेणेकरून आपल्याला कार्यक्रम व्यवस्थित पटापट पुढे नेता येईल. सर्वप्रथम मी मान्यवरांना व सर्व उपस्थितांना अशी विनंती करते की जर बोलताना माझ्याकडून काही चुका झाल्या तर मला क्षमा करावी. आपले मान्यवर श्रीमती इंदुताई काटदरे, श्री पद्मभूषण देशपांडे, आमदार श्रीयुत किसनराव कथोरे, वंदनीय भाऊ अभ्यंकर श्रीयुत श्रीकांतराव देशपांडे, जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत नेमाडे सर यांना मी व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. आपले मान्यवर या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वागतम, शुभ स्वागतम. दिनांक 7 नोव्हेंबर 2013 पासून ते आज दिनांक 10 नोव्हेंबर 2013 पर्यंत महासंगमासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातून सर्व गुरुकुलातील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संचालक या ठिकाणी जमले. महासंगमाच्या निमित्ताने झालेले एकत्रीकरण म्हणजेच आपले शिबिर. वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी आपण या ठिकाणी मिळवली व आता आपण आपल्या शेवटच्या कार्यक्रमाकडे वळत आहोत. आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात योगी श्री अरविंद स्मृतीने करूया.
धन्यवाद विद्यार्थ्यांनो. या महासंगमात आपण सर्वजण खूप आनंदाने सहभागी झालो. आपला गुरुकुल परिवार जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे, तो सर्व परिवार या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या सर्वांच्या भेटीगाठी झाल्या. अनेक चांगले अनुभव आपण या ठिकाणाहून मिळवले. या अनुभवांचे, भेटीगाठींचे आपल्याला सतत स्मरण व्हावे म्हणून लांबून या ठिकाणी आलेल्या 8ही गुरुकुलांना आपण स्मृतिचिन्हे देत आहोत. मी गुरुकुल प्रमुखांना विनंती करते की आपण या ठिकाणी येऊन स्मृतिचिन्हांचा स्वीकार करावा व वंदनीय भाऊंना विनंती करते की त्यांनी स्मृतिचिन्हे द्यावीत. लोकमान्य टिळक विद्यालय, कवळे फोंडा, गोव्याचे गुरुनाथ नागेश टेंगसे आर्य. ह ब प कै निवृत्ती अंतू तुपे बडूसचे श्रीयुत दीपक तुपे आर्य. प्रमुख जर नसेल तर त्यांच्या शिक्षकांनी हे स्मृतिचिन्ह घेण्यास हरकत नाही. संजीवन गुरुकुल रत्नागिरीचे श्री नंदकुमार साळवी आर्य. राभ शिर्के प्रशाला रत्नागिरीचे राजेश आयरे आर्य. जनहित प्रतिष्ठान बारामतीचे जनहित प्रतिष्ठान बारामतीचे श्रीयुत किशोर कमलाकर कानेटकर आर्य. श्रीयुत दादा महाराज नाटेकर पंचकोशाधारी गुरुकुल चिखलीचे श्री आत्माराम बोराडे आर्य. ह ब पै कै निवृत्ती अंतू तुपे वडूसचे श्रीयुत दीपक तुपे आर्य. स्वामी विवेकानंद गुरुकुल वांद्र्याचे श्रीयुत मिलिंद चिंदरकर आर्य. मुलांच्या टाळ्या खूप कमी येत आहेत. ज्ञान प्रमोदिनी नवनगर विद्यालय निगडीचे आदित्य दादा शिंदे. धन्यवाद भाऊ. 8च गुरुकुलांना या ठिकाणी स्मृतिचिन्ह दिलं, त्यामुळे भाऊ थांबले होते, उभे राहिले होते. अंबरनाथ गुरुकुल आणि बदलापूर गुरुकुल आम्ही इथलेच आहोत आणि थोडंसं यामध्ये लक्ष देण्याचं कार्य आमचंच असल्यामुळे आम्हीच आमचं स्मृतिचिन्ह घेऊन काय स्वागत करायचं अशा उद्देशाने आम्ही स्मृतिचिन्ह या ठिकाणी नाही, म्हणजे अंबरनाथ गुरुकुल आणि बदलापूर गुरुकुलला दिलेली. नव्या युगाची हाक आम्हाला झेप आमुची यशाकडे, कठोर श्रम अण यत्न करोनी गती आमुची पुढे पुढे. या काव्यपंक्तींना साजेशी अशी आपल्या सर्व गुरुकुलातील विद्यार्थी या महासंगमाच्या निमित्ताने या ठिकाणी जमली व या महासंगमात जी वेगवेगळी प्रात्यक्षिके व सादरीकरणं झाली त्यातून त्यांना भरपूर प्रेरणा व वेगवेगळ्या कला शिकण्याचे भरपूर मार्गही गवसले. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यासाठी स्वामी विवेकानंद बांद्रा गुरुकुलचा विद्यार्थी अक्षय पवार याला मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, गुरुकुलचे सर्व संस्था संचालक,
पालक, शिक्षक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, गुरुकुल महासंगम हे लहानसे नावच आपल्यासमोर खूप मोठा आशय मांडते. आपल्या सर्वांना वंदनीय असणारे भाऊ आणि गुरुकुलच्या संस्था संचालकांच्या प्रयत्नांतूनच आपण या महामेळाव्यात सहभागी झालो आणि आयुष्यात गुरुकुलच्या भविष्यात उपयुक्त ठरणाऱ्या अनेक बहुमूल्य गोष्टी प्राप्त केल्या. चिखली, बारामती एवढेच नव्हे तर रत्नागिरी आणि गोव्याहून आलेल्या गुरुकुलांनी येथे विशेष सहभाग घेतला. गेले 3 दिवस आपण 10 गुरुकुलातील विद्यार्थी येथे एकत्र आहोत. आपल्या विचारांची आणि संस्कृतीची विविध कार्यक्रमांतून एकजूट झालेली आहे. ही अवघ्या महाराष्ट्राचीच एकजूट आहे असं म्हणावं लागेल. या महासंगमात सहभागी होण्यासाठी आदर्श विद्यालयात आल्यानंतरच येथील व्यवस्था, भव्य दिव्य सजावट, परिसर पाहूनच प्रवासातील सारा थकवा निघून गेला. सकाळी लवकरच उठून बालसूर्याच्या किरणात सूर्यनमस्कार घातले. योगासने आणि उपासना या दोघांच्या संगतीने वातावरण मंत्रमुग्ध झाले. दिवसभर प्रसन्न राहण्याची ताकद आमच्यात निर्माण झाली. आम्ही नुकत्याच उमललेल्या फुलाप्रमाणे प्रफुल्लित झालो. महासंगमाच्या उद्घाटन सोहळ्यापासूनच अनेक मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्याला लाभले. गुरुकुल शिक्षण पद्धती आणि भारतीय संस्कृती यांची सांगड घालणारे आदरणीय भाऊंचे भाषण कधीही न विसरण्यासारखे होते. आपल्या ऋषितुल्य भाऊ अभ्यंकरांच्या बीजभाषणात शिक्षणाचा मूळ उद्देश काय याची आम्हाला जाणीव झाली. आरोग्य, संवेदना, कौशल्य, विवेकशक्ती, कृतज्ञता ही सर्वांजवळ असायला हवी. त्यांचा विकास हेच शिक्षणाचे खरे उद्दिष्ट आहे हे आम्हाला भाऊंकडून मिळाले. अच्युत गोडबोलेंनी देखील स्वतःच्या जीवनातील स्फूर्तिदायक अनुभव सांगत अनेक आदर्श आपल्यासमोर उलगडले. त्यांनी नवनिर्मितीची स्फूर्ती दिली. त्यानंतर प्रदर्शन मांडणीचे उद्घाटन झाले. गुरुकुलातील घेतले जाणारे विविध उपक्रम, त्यांची वैशिष्ट्य, वेगळेपण यात मांडले होते. साऱ्या गुरुकुलांचीच सफर तर आपण केली या लहानशा प्रदर्शनात. सांस्कृतिक कार्यक्रमाची तर मजा ही निराळीच होती. कुसुमाग्रजांचे साहित्य, सावरकर, विवेकानंद यांच्या विचारांचे प्रतिबिंबच जणू रंगमंचावर अवतरले. अन्यायावर मात करण्यासाठी भगवान विष्णूंनी घेतलेले अवतार पाहून आम्ही प्रेरित झालो. त्याचप्रमाणे आलेल्या गुरुकुलांनी सादर केलेले पुणे, कोकण, गोवा येथील संस्कृतींचे उल्लेखनीय दर्शन आम्हाला याच मुख्य मंडपात घडले. सुबोधदादा, आदित्यदादा यांच्या माहिती सत्रातून अनेक जीवनावश्यक मूल्ये आम्हाला येथे प्राप्त झाली. गुरुकुलमध्ये कोणते नवे उपक्रम असतात, कोणत्या नवीन पद्धतींचा समावेश करावा लागेल आणि त्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना काय काय करावे लागेल या सर्वांची माहिती आम्हाला येथे मिळाली. येथे आम्हाला सर्वात जास्त आवडलेला उपक्रम आणि तुम्हा सर्वांच्या विद्यार्थ्यांचा देखील आवडता उपक्रम म्हणजे आपली शोभायात्रा. एक वेगळाच अनुभव आपल्याला येथे प्राप्त झाला. ढोल ताशांच्या गजरात, आनंदमय वातावरणात या रथयात्रेला बदलापूरकरांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पर्यावरण रक्षण, संस्कृतीची जाणीव करून देणारे आपले ते रथ आमच्या मनातून कधीही पुसले जाणार नाही. एवढे तर सगळे आपण स्वतःच अनुभवले, पण यापेक्षाही महत्त्वाचे हे आहे की आपण यातून नेमके काय शिकलो. आणि कालच झालेल्या सभेतील श्री प्रकाशजी पाठक यांचे भाषण तर जबरदस्त होते. त्यांची भारत जगद्गुरू व्हावा ही कल्पना आम्हाला विशेष भावली आणि आम्ही त्या जगद्गुरू भारताचे आधारस्तंभ आहोत हे आम्हाला पटले. आणि जिद्दीचे पंख आणि ध्येयाची दृष्टी घेऊन आम्ही महासत्तेऐवजी भारत जगद्गुरू करणार अशी स्फूर्ती या 3 दिवसात आम्हाला प्राप्त झाली. विचारांची देवाणघेवाण झाली. एकच मूळ संकल्पना आम्हाला यातून उमगली, ती म्हणजे माणसाला माणूस करते तेच शिक्षण. आणि हेच आम्हाला या सर्व सत्रात प्राप्त झालेला महत्त्वाचा विचार आहे. आपल्या गुरुकुलात पंचकोशाधारित शिक्षण प्राप्त होते हे त्या पुस्तकी शिक्षणापेक्षा किती महत्त्वाचे आहे याची आम्हाला जाणीव झाली. यासाठी महत्त्वाची आहे ते निश्चल स्थिती, जी आज आपल्याला आपल्या भावांनी सांगितली. मन तसेच शरीर हे निश्चल असणे किती गरजेचे आहे हे भाऊंनी छोट्याशा कृतीयुक्त उपक्रमातून आपल्या मनावर बिंबवले आहे. आणि मी आपल्या सर्वांतर्फे निश्चित सांगू शकतो की 10-15 मिनिटे निश्चल स्थिती प्राप्त करून गुरुकुलचा परिपूर्ण विद्यार्थी म्हणून समाजाला नक्कीच
एक उत्कृष्ट माणूस आपल्यातून मिळणार आहे आणि त्यातूनच कदाचित आपल्या भावांची इच्छा देखील पूर्ण होईल. सच्चिदानंद शेवडे सरांनी आत्ता आपल्यात मिसळून आपल्याला काय बोलू नये याचे उत्कृष्ट उदाहरण घडवून दिले. त्याप्रमाणे आपल्यात मिळून मिसळून आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन केले. या संपूर्ण शिबिरात आपण हेच शिकलो की आपण येथे केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा आपलं जे पंचकोशाधारित ज्ञान आहे ते प्राप्त करण्याच्या ध्येयाकडे जाणार आहोत. आणि हे 3 दिवस नक्कीच उत्कृष्टरित्या चांगल्या प्राध्यापकांच्या सान्निध्यात आम्ही घालवले. आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी असं म्हणू इच्छितो की घालवलेपेक्षा मी असं म्हणेन की हे 3 दिवस आम्ही उत्कृष्टरित्या नवीन काहीतरी मिळवले. धन्यवाद. धन्यवाद अक्षय. त्याच्या शेवटच्या वाक्यातूनच आपल्याला कळतं की हे 3 दिवस आम्ही घालवले नाही, तर या 3 दिवसातून आम्ही बहुमूल्य ठेवा हा या ठिकाणी कमवला आहे आणि हे सर्व विद्यार्थी त्यांच्या पुढील आयुष्यात याचा वापरही करणार आहेत हे आपल्याला यातून लक्षात आले. गुरुकुलातील ताई व आर्यांवर विश्वास ठेवून आपली मुलं 12 तासांच्या गुरुकुलमध्ये पाठवणारे व गुरुकुलच्या अडीअडचणींत साथ देणारे आपले पालक या महासंगमात सहभागी झाले. अशा सर्व पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यासाठी संजीवन गुरुकुल रत्नागिरीच्या माता पालक छाया शरद मुसळे यांना मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे पालक सहकारी, सर्व गुरुकुलातील दादाताई आणि सर्व गुरुकुलातील विद्यार्थी, पालक या नात्याने मी माझे मनोगत व्यक्त करायला उभे आहे. 2 महिन्यापूर्वी जेव्हा आमच्या कौस्तुभ दादांनी आम्हाला सांगितलं की बदलापूरला एक मोठा महासंगमाचा कार्यक्रम होणार आहे, तर तेव्हा मी दादांना लगेच सांगितलं की खूपच छान, कारण आम्ही आमच्या मुलीला यंदाच 5वीत गुरुकुलमध्ये घातलं होतं. पण गुरुकुल ही संकल्पना पुसटशी माहिती होती, पण प्रत्यक्षात पालकांनी म्हणजे शाळेत एखादी गोष्ट केल्यावर पालकांनी काय केलं पाहिजे हे कृतीतून करणं थोडंसं म्हणजे अवघड वाटायला लागलं होतं. म्हटलं ह्याच्यासाठी मार्गदर्शनाची निश्चितच गरज आहे. हे त्यांनी सांगितल्यावर म्हणजे मुलीला सूचना दिली वर्गात आणि घरी आल्यावर मला म्हणाली असं असं आहे. मी म्हटलं खूपच छान, ही गोष्ट मला आवडली. त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा नोंदणी करायला सांगितली की कोणी कोणी पालक येणार आहेत ऐच्छिक, तर मी म्हटलं आपण जास्तीत जास्त पालकांना घेऊन जाऊया. म्हणजे शाळेत जर एखादी गोष्ट सांगितली तर पालकांनासुद्धा ती पटवून जर करायची झाली तर सगळे पालक हे विषय ऐकण्यासाठी आले तर आपल्याला सगळ्यांनाच ते सोयीचं पडेल. म्हणून आमच्या वर्गातल्या पालकांना मी विनंती केली होती की जास्तीत जास्त पालकांनी आपण जाऊया, म्हणजे 10वीपर्यंत तरी आपल्याला हे काम करणं पालक ह्या नात्याने सोपं पडेल. म्हणून पालकांना विनंती केली. काही पालक आलेही आहेत आमच्या वर्गातले. त्याच्यानंतर घरात आज आम्ही ह्या कार्यक्रमाला दादांना विचारलं की आम्ही सगळेजण आलो तरी चालेल का. म्हणजे माझी मोठी मुलगी कॉलेजला आहे, माझे पती पण आज इथे आलेले आहेत. मोठ्या मुलीला शिक्षकाची आवड असल्यामुळे तीही आली की मला पण काही ऐकायचं आहे. मग आज पूर्ण कुटुंब आम्ही आज ह्या महासंगमामध्ये सामील झालेलो आहोत. कारण एकाने एखादी गोष्ट ऐकली आणि आपण घरात जाऊन सांगितली आणि समजा ती नाही पटली तर आपल्याला माता पालकांना किंवा कोणालाही करायला ती अवघड होते. म्हणजे मूल घडवताना संपूर्ण कुटुंबाचा त्याच्यात सहभाग असणं गरजेचं असतं. ह्या दृष्टीने आम्ही म्हणजे माझ्या पतीने तर 3 दिवस इथे व्यवसायातले काढून दिलेत सांगितल्यावर. ह्याचंसुद्धा थोडंसं मला म्हणजे आश्चर्य वाटतं. म्हणजे आम्ही चौघंही आज इथे आहोत. कार्यक्रम जेव्हा उद्घाटनाचं सत्र झाल्यानंतर पहिला जो माननीय सुरेशजी हावरेंनी जो विषय मांडला त्याच्यात ऋषीशक्ती आणि कृषीशक्तीला महत्त्व का दिलं पाहिजे ही गोष्ट त्यांनी सांगितली. खरंच आजच्या मुलांना त्याची गरजच आहे आणि पालकांनीसुद्धा हे बिंबवलं पाहिजे की ऋषीशक्ती आणि कृषीशक्ती म्हणजे काय आहे. हा मला एक मुद्दा म्हणजे नुसता माहिती असतो पण तो पटवून घेण्यासाठी ह्या मोठ्या लोकांकडूनच तो मुद्दा पटला जातो. त्यामुळे मलाही तो मुद्दा खूप आवडला की मुलांच्यात आपण ह्या गोष्टी उतरवल्या पाहिजेत की ह्या शक्तींना का महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्यानंतर माननीय श्री भाऊ अभ्यंकर म्हणजे आजपर्यंत गुरुकुलचे जे संस्थापक आहेत त्याचं ऐकून होते मी, पण प्रत्यक्ष त्यांना पाहण्याची मला इच्छा तर होतीच आणि त्यांचं भाषण म्हणण्यापेक्षा त्यांचं मार्गदर्शन घेण्याची बरेच दिवस इच्छा होती आणि आज ते माझं स्वप्न इथे साकार झालं असं मी म्हणेन. माननीय भाऊ अभ्यंकरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या की शिक्षणातून कोणत्या फळाची आपण अपेक्षा केली पाहिजे पालकांनी, की आपलं मूल कसं असलं पाहिजे आणि ते कोणत्या फळाच्या रूपाने आपण त्याची अपेक्षा करावी असं जे सांगितलं ते खूप म्हणजे मनाला भावलं. की शिक्षणातून आपण विनम्रता आणि कृतज्ञता जर आपल्या मुलाच्यात
आली असेल तर ते शिक्षण खऱ्या अर्थानं म्हणजे पूर्ण झालं असं आपण म्हणू. कितीही डिग्र्या घेतल्या तरी त्याच्यापेक्षा जर तो शिकून विनम्र आणि कृतज्ञ जर असा वागत असेल तर तो खऱ्या अर्थाने शिकला असं म्हणावं लागेल. त्यानंतर पालक प्रबोधनात पालक प्रबोधन जेव्हा त्यांचं झालं आमच्यासाठी, खास पालकांसाठी, त्याच्यात पालकांनी गुरुकुलात उपक्रम राबवताना दादाताईंना कशी मदत करायला पाहिजे की जेणेकरून जे काही उपक्रम आहे त्याच्यात पालकांचा सहभाग अपेक्षित आहेच आणि तो आम्ही त्यांना कोणत्या प्रकारे मदत करायची आणि घरातही त्या गोष्टीची कशी रुजवण करायची. म्हणजे त्यांनी तर असं सांगितलं की आपण उपक्रम शाळेत केले जातात पण घरात ती गोष्ट मुलं करतात का. श्रमप्रतिष्ठा हा असा विषय आहे की तो शाळेत करतात मुलं, काही काढतात, कचरा काढतात, दादाताईंनी सांगितलं, पण खरोखरच घरात आई आजारी असली तर मुलं कचरा काढतात का, हा मुद्दा खरा विचार करण्यासारखा आहे. आपण म्हणतो शाळेत खूप छान शाळेत उपक्रम राबवतात, मुलं करतात, मग तीच मुलं जर घरी करणं हे अपेक्षित आहे. म्हणजे काय तर शाळेत चालणारे उपक्रम घरी केले तर ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर त्याने एक असा मुद्दा सुचवला की जर उपक्रम यशस्वी व्हायचे असेल तर संचालक, शिक्षक आणि पालक अशी एक पंच कमिटी नेमा. म्हणजे पालकांनी त्या कमिटीत सहभाग होऊन त्याच्यात मदत करायची आहे. काही नवीन असेल तर सुचवायचं आहे किंवा काही अडचणी असेल तर त्याला आपण मदत करायची आहे. त्यानंतर महोदयाकरांनी उद्घाटनाच्या सत्रात जे हे केलं मार्गदर्शन, त्याच्यात त्यांनी एक मुद्दा सांगितलं की श्राद्ध पक्ष आपण जे हे करतो ते का करतो. तर आजकाल कोणाचाही ह्या गोष्टीवर विश्वास नसल्यामुळे ते कशाला करायचे. म्हणजे माझ्या घरातच नातेवाईकांच्यात काही अशी लोकं आहेत की ते करत नाहीत. मी पण विचार करते एवढे बुद्धिवादी काय, म्हणजे हे कशाला करायचं. मी तर माझ्या कर्तृत्वावर जगतो, माझ्या कर्तृत्वावर माझ्या मुलांना मोठा करतो, पण हे का करायचं ह्याचं खरंच इतकं मार्मिकाने एकदम असं पटेल असं भाऊनी जे काही उत्तर दिलं आहे की आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मुलांनासुद्धा त्या गोष्टी कळल्या पाहिजेत. म्हणजे बारीक बारीक मुद्दे इतके त्यांनी सांगितलेत की ते खूपच पालकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत असं मला वाटलं. त्यानंतर माननीय इंदुताई काटदरे यांनी पालकांसाठी एक प्रबोधनाचं सत्र घेतलं. त्यात त्यांनी असं सांगितलं की मूल घडविताना ज्या मूलभूत गोष्टी आहेत, म्हणजे खूप बारीक बारीक गोष्टी आहेत की आरोग्य, आहार, झोप आणि सेवा, स्वावलंबन, ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत पण त्याच फार मोठ्या आहेत मुलं माणूस म्हणून घडवण्यासाठी. की ह्या गोष्टींचा पालकांनी कसा विचार करायला हवा. कारण मूल जरी 12 तास शाळेत असलं तरी मूल शाळेत शिकतं आणि घरात ते शिकलेलं जगलं पाहिजे. म्हणजे हा त्यांनी जो मुद्दा सांगितला तो खरंच पटला. म्हणजे मागाशी म्हटलं तसं की केर शाळेत काढतो पण घरी काढतो की नाही. म्हणजे शाळेत जे शिकतं ते घरात जगतं की नाही मूल, हे पालकांनी बघायला पाहिजे. ह्याच्यासाठी पालकांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. ह्या गोष्टी म्हणजे ह्याचं महत्त्व मला कळलं. मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा काही गोष्टी ते अशा असतात की त्या मुलं घरी सांगतात किंवा नाही सांगत, पण प्रत्यक्ष जर आपला पालकांचा सहभाग त्या गोष्टीत असला तर काही गोष्टी चांगल्या होत असतात ते आपल्याला कळत पण नाहीत. म्हणून पालकांचा दादाताईंशी म्हणजे संस्थेशी संपर्क असणं गरजेचं आहे. त्यानंतर कालच्या सत्रात सौ गाडगीळ आणि सौ आठलेताईंनी पालकांनी म्हणून मदत काही करायची असेल तर स्वतः त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे अभ्यास करण्यासाठी आज आपल्याला बऱ्याच गोष्टीचं पालकांसाठी म्हणून मार्गदर्शन ठेवलं होतं, पण ते ऐकून पण स्वतः जर अभ्यास करायचा झाला तर बऱ्याच गोष्टी वाचून स्वतः त्याचं अध्ययन करून समजावून घेऊन मग आपण एखाद्या गुरुकुलात एखादी त्रुटी असेल, काही कमी असेल तर आपल्याला त्याच्यावर म्हणजे अभ्यास करून तो विषय तिथे मांडता येईल. नुसतंच हे करा ते करा म्हणण्यापेक्षा स्वतः अभ्यास करून जर काही मदत केली तर ती उपयुक्त होईल, ही गोष्ट त्यांनी काल सांगितली. संध्याकाळच्या सत्रात माननीय श्री देवस्थळी यांनी इंग्रजी माध्यमाचं जे आता समाजात खूप मोठा प्रवाह आहे पण त्याचं उदाहरण त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नातीवरूनच जे दिलं ते खूप भावलं की स्वतःच्याच घरातली नात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यामुळे काय गोंधळ होत आहेत भावनिक, हे गोष्ट त्यांनी इतकी समजावून सांगितली की म्हणजे आपल्याला त्याला पटली नाही असा काही विषयच नाही. आपण म्हणतो की माध्यमाला इंग्रजी माध्यम तरी यायलाच पाहिजे. बऱ्याच सत्रातनं हा मुद्दा पुढे आला की इंग्रजी माध्यम पाहिजे म्हणून, पण त्याचं त्यांनी संध्याकाळच्या सत्रात खूप छान स्वतःच्या घरातल्या उदाहरणावरून सिद्ध करून दिलं की इंग्रजी माध्यमची काही गरज नाही की ज्याच्यामुळे त्यात मुलांच्या भावना वगैरे काही कुठल्याही गोष्टीच्या शिल्लक राहत नाहीत. म्हणजे जसं भाषेबरोबर संस्कृती येतो म्हणतो तशातलाच मुद्दा त्यांनी उदाहरणावरून सांगितला. त्यामुळे बऱ्याचशा पालकांसाठीच्या गोष्टी बारीक सारीक बेसिक गोष्टी आपल्याला ह्या 3 दिवसाच्या महासंगमातून मिळाल्या असं मला वाटते. त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम खूपच छान झाले. वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या गुरुकुलातून आम्हाला बघायला मिळाल्या. आपली ही मुलं ही करू शकतील
जी करत नाहीत. आम्हाला वाटायचं की हे गोष्ट करू शकतील की नाही मुलं, पण करू शकतील असा विश्वास निश्चित ते कार्यक्रम बघून आम्हाला वाटला. फक्त त्या कार्यक्रमातला एकच मुद्दा जो खटकला आहे तो मी सांगणार आहे, की जे लावणी नृत्य होतं, त्या लावणी नृत्यात जे काही लावणी नृत्य ही आपली परंपरा आहे, मान्य आहे, पण त्याच्यातलं जे गीत आहे ते आपण जर दुसरं गीत घेतलं असतं तर फार बरं झालं असतं असं मला वाटलं. त्याच्यानंतर आपण 3 दिवसात जे काही खाद्यपदार्थ खाल्ले त्याच्यात आम्ही म्हणतो आहाराचा आपण विचार केला पाहिजे. तर त्या दृष्टीने 1-2 जे पदार्थ असे होते पावाचे की जे मला वैयक्तिकदृष्ट्या खटकले की ह्या गोष्टी असू नये असं मला वाटलं. त्याच्यानंतर आपल्याला इथे म्हणजे भोजन आहे, नाश्त्याची व्यवस्था असताना बाहेर आपण जर वडापावचा स्टॉल लावला तर मुलं ती जेवायच्या आधीसुद्धा भूक लागली म्हणून 5 मिनटं न थांबता जाऊन वडापाव बऱ्याच मुलांनी खाल्ला आहे. त्यामुळे जेवणावर पण मुलांचा परिणाम झाला आहे. म्हणजे वडापावसारखी ही गोष्ट जर आपण खाऊ नये असंच सांगतो घरात, पण जर आपण ह्या उपक्रमात हा गुरुकुल म्हणून आपण जर हा कार्यक्रम घेतोय तर ही गोष्ट थोडीशी खटकली असं मला वाटतं आहे जरा. बाकी संपूर्ण 3 दिवस आमचे खूप छान गेले. पालकांना बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. म्हणजे घरात आधी कसं वागायचं मुलांशी आणि मुलांना घडवण्यासाठी आपली किती महत्त्वाची भूमिका आहे हे आम्हाला सगळ्यांना पटलं आहे. मला इथल्या संयोजकांनी पालकांचं मनोगत व्यक्त करायला जी संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद देते. धन्यवाद छायाताई. तुमच्या सूचनांचा आम्ही नक्कीच विचार करू. छायाताईंनी आपल्याला जे त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यात त्यांनी सांगितलेलं त्यात थोडक्यात ते असं म्हणाल्या की बऱ्याच वेळा पालकांचं असं म्हणणं असतं की संस्कार सगळे गुरुकुलातून झाले पाहिजे. गुरुकुलात तुम्ही मुलं शिकता, मग तुम्ही हे शिकता का, तुम्हाला हे शिकवलं जातं का. तर त्यांच्या मनोगतातून आपल्याला हे कळलं आहे की ते असं म्हणाल्यात की केवळ शाळा किंवा गुरुकुल यातूनच संस्कार नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर घरातूनसुद्धा संस्कार दिले गेले पाहिजेत. म्हणजे जवळपास विचार केला तर 80% संस्कार हे घरातनं झाले पाहिजे आणि त्याला जोड 20% ही गुरुकुलातून दिली गेली पाहिजे. धन्यवाद छायाताई. गेल्या 3 दिवसात बरेच कार्यक्रम या ठिकाणी सादर झाले. त्यात आपल्या गुरुकुलापेक्षा काय चांगलं इतर गुरुकुलांमध्ये आहे यावर अतिशय बारीक अशी नजर असणारे आपले शिक्षक हे आपल्याला दिसले. ते बऱ्याच वेळा बघत होते की हे कुठे काय चांगलं कुठल्या गुरुकुलात केलं जातं आहे, कुठे कुठल्या प्रकारचं शिक्षण वेगळं हे दिलं जातं आहे. कारण बऱ्याच वेळा बाहेर असताना काही वाक्य कानावर पडली त्याच्यावरनं मला असं वाटलं. काही पालक असं म्हणत होते, अरे हे क्रीडा प्रात्यक्षिक किती छान झालं, याचा आपण विचार केला पाहिजे. काही शिक्षक असं म्हणत होते की अरे हे सांस्कृतिक कार्यक्रम किती छान झाले, आपला जो वर्षांत कार्यक्रम होतो त्या वर्षांत कार्यक्रमात अशा प्रकारे सादरीकरणाचा आपण विचार करू शकतो. हे त्यांचे वाक्य ऐकल्यावरती असं लक्षात आलं की हे शिक्षक इथे मुलांप्रमाणेच खूप काही शिकतायत आणि खूप काही स्वतःसाठी भरभरून घेऊन जात आहेत. म्हणतातच ना की सूर्य सर्वत्र उगवतो, पण पीक मात्र तेथेच येते की जेथे शेतकऱ्याने खरी मेहनत केली असेल. असे शेतकऱ्याप्रमाणे खरी मेहनत करणारे आपले शिक्षक गुरुकुलातील हे सर्वच आहेत. गुरुकुलामध्ये आला म्हणजे तो तिथे एकरूप होतो आणि तिथले मुलं, शिक्षक, पालक, संचालक हे त्याचं स्वतःचं घर, परिवार हे सगळं बनून जातं. असे आपले पालक या ठिकाणी महासंगमामध्ये आलेले आहेत. त्या सर्व पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यासाठी निगडी गुरुकुलचे श्रुत संजय पायगुडे आर्य यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे. पालक म्हणूनही आहेत आणि शिक्षक म्हणूनही आहे. सकाळीच आम्ही विविध गुरुकुलाचे अध्यापक एका समूह गीताची प्रॅक्टिस करत होतो आणि त्यामधून काही ओळी आठवल्या की दिवस अंधाराचे येत आहेत, आता दिवा जमवायला हवा. दिवस जर आता अंधाराचे येत आहेत तर आपण दिवा जमवायला हवा. वेळ पडली तर सूर्य देखील पंक्तीत आणून ठेवायला हवा. दिवस अंधाराचे येत आहेत, माणसाने माणसाला जागवायला हवं आणि माणसाने माणसाला जागवण्याचा हा जागर गेली 4 दिवस आपण इथे हा अनुभवतोय. गुरुकुल महासंगम
गुरुकुलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा जागर कार्यक्रम मला अनुभवता आला आणि मला पटपट सगळं आठवत गेलं की जून 1997ला पंचकोश विकसनाची पहिली कार्यशाळा निगडीला भाऊंनी सुरू केली. त्या पहिल्या दिवशी काम करण्याचा जो अनुभव किंवा जी संधी मला मिळाली, तर गेली 17 वर्ष आपण जे अनुभवतोय त्या सगळ्याचं काल गेली 4 दिवस बघून कृतार्थ झाल्याचं समाधान मला जाणवत होतं. 1.5 वर्षापूर्वी याची पहिली जेव्हा बैठक झाली तेव्हा वाटलं होतं की हे मोठं शिवधनुष्य आहे आणि हे पेलायला तेवढे समर्थ हात लागतील. माननीय श्रीकांतराव देशपांडे आर्य यांनी ते समर्थपणे सांभाळले एवढं मला नक्कीच वाटत गेलं. नुकतंच दिवाळीचा सण झाला आणि दीपोत्सव साजरा झाला. मला या 4 दिवसात हा सगळा एक दीपोत्सवच वाटला. छोटी मोठी अशी सगळी वेगवेगळी दिवे इथं जमा झालेली होती आणि ती दिवे एकमेकाला पेटवत होती असं मला जाणून गेलं. जसं आषाढीला सगळे वारकरी एकत्र जमतात तशी आपण पंचकोशाचे वारकरी, कोण रेल्वेनं आलं होतं, कोण बसनं आलं होतं, कोण सायकलवर आले होते, पण सगळेजण गेले 4 दिवस इथे जमा झाले होते. सगळ्यांची सामूहिक उपासना होत असताना असं जाणवलं की अरे, त्या विद्यार्थ्यांना वाटत होतं की आपल्या गुरुकुलाचे 150 जणं 200 जणं आपणच नाही करत आहे, तर असे हजारो विद्यार्थी एकाच पद्धतीने एक सारखीच उपासना करतायत आणि एकत्रित उपासनेचं फळ काय असतं हे सकाळी आपल्याला भाऊंकडून ऐकायला मिळालं. कालच मला असं जाणवत होतं की काल इथे संजय पुजारी सर विज्ञानाचे प्रयोग करता करता विद्यार्थ्यांनाही नाचवत होते, अध्यापकांनाही नाचवत होती, अशी समांतर सत्र होती. तिकडं इंदुताई प्रश्नांना उत्तरं देता देता पालक चकित होत होती, तर भाऊंच्या बरोबर जे सत्र होतं तिथं अध्यापक मंत्रमुग्ध होत होती. वाटत होतं की आपल्याला किती कान हवे होते ऐकायला, हे बघू का ते बघू असं झालं होतं. आणि आपली जी शोभायात्रा झाली त्यामध्ये असं जाणवत गेलं की बारामती गुरुकुलचा चित्ररथ चालू आहे ते बघायचं, पश्चिमेला जाऊन बघायचं का पूर्वेला जाऊन बघायचं, दोन्ही ठिकाणी चित्ररथ चाललेले होते. आपल्याला किती डोळे हवे होते हे सगळं बघायला असं वाटून गेलं. म्हणून मी पूर्वेलाही काही जाऊन आलो आणि पश्चिमेलाही जाऊन आलो आणि दोन्ही ठिकाणची शोभायात्रा ही अनुभवता आली. या सगळ्याच महामेळाव्यामध्ये जे साध्य व्हायला पाहिजे होतं ते नक्कीच झालं असं मला वाटतं. जसं साखर कारखान्यात साखर तयार होताना मध्ये मध्ये काही टाक्या असतात आणि तो रस जसा जसा पुढं जातो त्याची साखर किती तयार होत गेली असं डोकावून बघितलं तर कळत जातं. असा महासंगम म्हणजे असं बघण्याचं ते एक साधन असतं असं मी याकडे समजतो. गुरुकुलच्या इतिहासातील हा पहिला मेळावा अनुभवला तेव्हा मला जाणवलं की जेव्हा श्रीकांतराव आणि आदक सर हे सगळे निगडीला आले होते आणि भाऊंना मला सांगितलं की यांनाही गुरुकुल सुरू करायचं आहे आणि मी माझा वर्ग नेऊन त्यांना दाखवत होतो की गुरुकुलात काय काय चालतं, काय काय करता येण्यासारखं आहे. त्यावेळेस ती दाखवण्याचं आज हा सगळा महामेळावा बघून मला अतिशय आनंद झाला असं वाटतं. ही काही स्पर्धा नव्हती, एकमेकांचं कार्य संस्कृती हे बघता आलं. अगदी नुकतंच 2 वर्षापूर्वी सुरू झालेलं दुसऱ्या राज्यातलं गोव्याचं गुरुकुल असो किंवा 17 वर्ष चाललेलं निगडीचं गुरुकुल असो, ह्या सगळ्या गुरुकुलाचं दर्शन एकमेकांना एकमेकांचं, अध्यापकांना विद्यार्थ्यांचं, संचालकांना विद्यार्थ्यांचं, विद्यार्थ्यांना भाऊंचं, असं सगळं हा आनंददायी उत्सव होता असं मला वाटतं. आणि शेवटी जाताना एक भाव माझ्या मनात दाटून आला होता की मी अनेक चित्र बघत होतो, त्यामधलं ते एक चित्र मला अतिशय आवडलं की ज्यावरती एक टेकडी आहे आणि तिथे सिंहाचं चित्र काढलेलं आहे आणि तिथं कोटेशन लिहिलेलं आहे की स्वयं ही मुर्गेन दाता. हे सगळं आहे तर कोणी करायचं आहे, हे मीच करणार आहे कारण मीच सिंह आहे असं ते चित्र मनामध्ये घर करून सगळ्यांच्या नक्कीच जाईल. कालचं व्याख्यान झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये मला आत्मविश्वास जाणवत होता, अध्यापकामध्ये आत्मविश्वास जाणवत होता आणि जाणवत होतं की जणू हा प्रत्येक विद्यार्थी म्हणतोय की आता प्रत्येक वादळ पेलेल मी कारण माझ्यात आत्मविश्वास आहे. तो प्रत्येक विद्यार्थी गुरुकुलचा म्हणत होता की प्रत्येक वादळ पेलेल मी, आता माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन तर पाठीशी आकाश आहे, पायाखाली जमीन तर पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्रीसारखा ताट आहे, मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्रीसारखा ताट आहे. आणि जाऊन सांगा त्या वादळांना तुमची माझ्याशी गाठ आहे, जाऊन सांगा त्या वादळांना तुमची माझ्याशी गाठ आहे. धन्यवाद. धन्यवाद आर्य. श्री शांतादुर्गा शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री गोविंद देव सर यांना मी विनंती करते की सर्व संचालकांच्या
वतीने त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्र, सुरुवातीला एक दुरुस्ती करू इच्छितो. मी शाळेचा प्रमुख आर्य आहे, संचालक नाही. आणि मी आमच्या संस्थेचे प्रमुख संचालक अध्यक्ष जे आहेत ते कुमार सरज्योतिषी हे त्यांचं नाव आहे. खरं म्हणजे मला ही संधी नव्हती. बारामतीच्या चांगुलपणामुळे मी या ठिकाणी उभा आहे. हा बारामतीचा म्हणजे ही संधी बारामतीकरांना होती आणि ती संधी त्यांनी मला दिलेली आहे. खरं पाहिलं तर गोव्यात 1.5 वर्षापूर्वी आम्ही हा उपक्रम सुरू केला. कसं पुढं जायचं असा आमच्यापुढे विषय होता. आणि अशा वेळी केवळ 1.5 वर्षाच्या अवधीमध्ये श्रीकांत आर्यांच्यामुळे आज आम्हाला ही एक सुवर्णसंधीचा योग त्यांनी आम्हाला जुळवून दिला. याबद्दल सर्वप्रथम मी अरविंद गुरुकुलाचे अत्यंत आभारी आहे, किंवा आम्ही सर्वजण गुरुकुलाचे अतिशय आभारी आहोत. खरं म्हणजे बऱ्याच वेळा या ठिकाणी विषय असा होतो की विद्यार्थी आहेत, पालक वेगळे, शिक्षक, आणि यासमोर एखादा विषय मांडायचा आहे तर कसा मांडायचा असं बऱ्याचदा चिंता येते. पण मी नमूद करतो, या ठिकाणी योजना करताना विद्यार्थ्यासाठी काय देता येईल हा विषय, विद्यार्थ्यांच्या अंगचे प्रदर्शन करताना काय काय करता येईल याचा विषय, आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कोणती स्फूर्ती देता येईल हाही विषय नीटपणे हाताळला गेला असं मला प्रामाणिकपणे वाटतं. हे जसं आहे तसं पालक म्हणून, शिक्षक म्हणून, संचालक म्हणून येणाऱ्या आजच्या अडचणी, आजच्या काळात आपल्याला गुरुकुल ही संकल्पना प्रस्थापित करण्यासाठी काय काय आव्हानं आहेत आणि ती समजून घेण्याकरता असा संगम, पालकांशी एकमेकाची विचारविनिमय, अनुभवातून ज्याला भविष्याकडे असा जो शीर्षक आहे, त्या दृष्टीनं या एकूण महासंगमामध्ये अतिशय चांगलं मार्गदर्शन मिळालं असं मी नमूद करू इच्छितो. मग ते हावरे साहेब असतील, किंवा मग यशवंत देवस्थळी असतील, किंवा कालचे प्रकाशनी पाठक असतील, जे बौद्धिक खुराक आम्हाला मिळालं त्याचं वर्णन हे करण्यापलीकडचं आहे असं मला वाटतं. मुलासाठी असतील, मग पहिल्या दिवशी आलेले अनुराधाताई गोरे असतील, कालचे पुजारीजी असतील, आणि आजचे सच्चिदानंद शेवडे असतील, खरोखर मुलांना काहीतरी वेगळं कसं असेल याच्या समोर देण्याची एक प्रयत्न या शिबिरात, या महासंगमातून झाला. हा माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचा आहे. पालकांनाही अनेक शंका असतील, शिक्षकांनाही अनेक शंका असतील, त्याचं एक निराकरण करण्याचा एक चांगला स्तुत्य उपक्रम याच्यातून झाला हे मी नमूद करू इच्छितो. तसंच या संगमातून जे अनेकांना आपल्यातले काही कमतरता याचा मागोवा घेताना, भविष्याकडे जाताना कसं जाता येईल याचा एक दृश्य स्वरूप समोर आलं आणि त्यातून त्यांना काही घेता आलं, हे माझ्या दृष्टीनं तरी फार महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की माणूस घडवण्याच्या शिक्षणाला आजच्या वर्तमान काळामधले असलेला कंगोरा जो आहे, आणि जो आम्ही काही जे करतो आहोत, धडपड करतो आहोत, खारीचा वाटा उचलतो आहोत, ते किती महत्त्वाचं आहे हे या ठिकाणी आलेल्या सर्व वक्त्यांनी नीटपणे समजून दिल्यामुळे आम्ही जे काही करतो आहोत ते योग्य आहे, त्याच्यात जे काही करायचं आहे ते आम्हाला करायचं आहे असा विश्वास या संगमातून आम्हाला दिला. हा विश्वासच आम्हाला पुढे नेण्याला समर्थ बनेल असा विश्वास पुन्हा एकदा व्यक्त करून या सर्व उपक्रमाबद्दल सर्व आयोजकांचं पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले प्रमुख पाहुणे माननीय श्रीयुत आमदार किसनराव कथोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीयुत श्रीकांतराव देशपांडे आर्य यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या कथोरे साहेबांचा परिचय करून द्यावा. माननीय व्यासपीठ, आज आमदारांचा परिचय आपल्याला करून देण्याची आवश्यकता अशी आहे की आपण बरेच जण इथे बसलेले बाहेरनं आले आहेत. इथल्या लोकांना कोणालाही त्यांची परिचय करून देण्याची आवश्यकता नाही.
आमदार किसनराव कथोरे हे खरं म्हणजे आमदार जरी असले तरी अत्यंत छोट्या कार्यकर्त्यापासून त्यांनी आपली कारकीर्द सुरुवात केली. पंचायत समितीचे सदस्यपासून सुरुवात केली आणि आज कोकण विकास महामंडळाचे ते अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत आणि आमदार म्हणून पण आहेत. सर्वसाधारणपणे आमचा जो अनुभव आहे त्यांचा तो इतका सुखद आहे. खरं म्हणजे आमदार काल यायचे होते, पत्रिकेत तसं छापलंही होतं, पण काल त्यांना अचानक एका कामासाठी जावं लागलं आणि त्यांनी निरोप पाठवला की पण मी आज येणार आहे. खरं म्हणजे ते म्हणाले मी 2 दिवस येऊन जाणार आहे. हे मुद्दाम उल्लेख अशाकरता करतो की किसनराव हे आपल्या गुरुकुलामध्ये सहजपणे येतात. त्यांना पत्रिकेची गरज नसते. त्यांच्यात बोलण्यात सांगायचं तर दीपप्रज्वलन, स्वागत गीत वगैरे वगैरे अशा कुठल्या गोष्टीची गरज नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही बोलवा, मी हजर आहे. आणि आत्तापर्यंतचा आपल्या गुरुकुलाच्या संदर्भातला त्यांचा तो अनुभव आहे. अत्यंत तळागाळापासून कार्य करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांचा परिचय अधिक आहे. तर मला असं वाटतं की आज लोकांची नस ज्या कार्यकर्त्याला समजली, असे जे कार्यकर्ते असतात आणि जे लोकांच्याशी सतत निगडीत असतात, लोकांपासून दूर जात नाहीत, कार्यकर्त्यांपासून दूर जात नाहीत, अशांमध्ये किसनराव कथोरेंचा परिचय सांगता येईल. अनेक आमदारांशी या कामाच्या निमित्ताने परिचय आला, प्रत्येकाची कार्यशैली बघता आली. परंतु आमदारांची कार्यशैली अशी आहे की त्यांच्याकडे सहजपणे जाता येतं, कुठलं दडपण न करता जाता येतं. मला असं वाटतं की आपल्यातल्याच एक कार्यकर्ता पण आमदार अशीच ओळख त्यांची देता येईल, आपुलकीने त्यांना बोलवता येईल, असे आमचे आमदार. त्यामुळे एवढीच ओळख मला असं वाटतं पुरेशी आहे. आपल्या पंचकोश विकसन प्रणालीचे प्रणेते श्रीयुत माननीय भाऊ अभ्यंकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या माननीय आमदार साहेबांचा सत्कार करावा. धन्यवाद भाऊ. आपले आमदार माननीय श्रीयुत किसनराव कथोरे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करून आपल्या सर्व पालकांना, शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. गुरुकुल महासंगम अशा एका नाविन्यपूर्ण या 3 दिवसाच्या संगमाचं माझ्या मतदारसंघामध्ये आयोजन केलं, त्याबद्दल प्रथम मी आमच्या देशपांडे सरांचं मनापासून अभिनंदन करेल. आपण सर्वजण आलात, त्यांना मनापासून शुभेच्छा देईल. या कार्यक्रमासाठी खास करून आजच्या समारोपाला उपस्थित असलेले सकाळ समूहाचे संपादक पद्मभूषण देशपांडे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या इंदुमती काटदरे, अभ्यंकर, आमच्या या संकुलाचे अध्यक्ष आपटे, वैद्य, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, राज्यातून आणि राज्याच्या बाहेरून आलेले सर्व गुरुकुलचे प्रमुख, गुरुकुलवर प्रेम करणारे सर्व पालक आणि खऱ्या अर्थाने भविष्याचं वेध घेणारे माझे विद्यार्थी मित्र, जमलेल्या पत्रकार मित्रांनो, मनापासून एक समाधान वाटलं की देशपांडे सर, मी कुठंतरी एका ट्रकच्या मागे स्लोगन वाचलं आहे, मैं हैरान तुम परेशान फिर भी मेरा देश महान. सध्याची आमची परिस्थिती तीच आहे. मराठीचे पालक हैराण, मराठी शाळा चालवणाऱ्याने परेशान, आणि तरीसुद्धा आमचं गुरुकुल महान, हे आम्हाला निश्चितपणे सांगायला समाधान वाटेल. आमची संस्कृती आम्ही जपू किंवा नाही याचा आता खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे. मगाशी पालकांनी आणि काही आपल्या मान्यवरांनी 2-3 दिवसातल्या कार्यक्रमात सुद्धा आपल्या इंग्रजीवर बऱ्याच विषयांनी बोलले गेलं.
माझा तर खूप वेगळा अनुभव आहे. खरं म्हणजे ही घडवणारी पिढी जी आहे, सध्या आम्ही चाललो ते गुणांच्याकडे बघून चाललेलो आहोत. गुणवत्तेकडे आम्ही पाहतच नाही. त्या मुलांची गुणवत्ता तयार झाली पाहिजे. गुण तयार होऊन चालणार नाही. तर त्या गुणवत्तेकडे आपण लक्ष देण्यासाठी खऱ्या अर्थाने गुरुकुलसारखा संकल्प राज्याने स्वीकारला पाहिजे आणि राज्यात अशा प्रकारची गुरुकुलं तयार झाली पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने भविष्याची दिशा आपल्याला मिळू शकेल. आज परिस्थिती बदलत चाललेली आहे. प्रत्येक पालकाला वाटतंय, मग तो झोपडपट्टीतला राहणारा असेल किंवा कुठल्याही मोठ्या ठिकाणी राहणार असेल, प्रत्येकाला वाटतंय माझा मुलगा माझी मुलगी ही इंग्रजी शाळेत गेली पाहिजे. इंग्रजी नसावी असं माझंही मत नाही. इंग्रजीची गरज आहे, पण त्याचा जास्तच बाऊ करण्याचा आपण प्रयत्न सुरुवात केलेली आहे. आपल्याला कदाचित आमच्या इकडच्या बऱ्याचशा मंडळींना माहिती असेल की मी तालुक्याचा सभापती असताना 95 साली पहिलीपासून इंग्रजी, देशपांडे सर आपण होता त्याला साक्षीदार आहात, पहिलीपासून इंग्रजी सुरू केलं. राज्य सरकारने त्याला परवानगी नव्हती दिली. मी खूप प्रयत्न केले की जिल्हा परिषदेच्या शाळांच्या मध्ये पहिलीपासून इंग्रजी सुरू करावं. माझ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी चांगल्या प्रकारचा या तालुक्यामध्ये मला प्रतिसाद दिला होता. काही दिवसांनी 97 नंतर ज्यावेळेला रामकृष्ण मोरे या राज्याचे शिक्षण मंत्री झाले, त्या टायमाला त्यांनी तो निर्णय मान्य केला आणि राज्यात पहिलीपासून इंग्रजी सुरू झालं. त्याला कारण असं होतं की मी एक जिल्हा परिषदचा विद्यार्थी, मी ज्यावेळेला 10वी पर्यंत आलो त्या टायमाला मला 10वीला बोर्डाला सगळ्या विषयात 67-68% मार्क पडले होते, पण इंग्रजीमध्ये मला मोजून 37 मार्क कसे तरी पडले होते. 8वीला गेलो त्या टायमाला इंग्रजी विषयाला पळून जाणारा विद्यार्थी 2-3 महिने तर मला बसताच येत नव्हतं. ही आमच्या जिल्हा परिषद शाळांच्यातली परिस्थिती होती आणि त्यामुळं त्या पदावर आल्यावर मनात आलं की इंग्रजी ही गरज आहे, पण तिचा बाऊ केला जाऊ नये. आणि राज्यात सुरू झालं, चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. पण आता सध्या असं हे आपल्या मानगुटीवर बसत चाललंय की आमच्या संस्कृतीवरच घाळा घालण्याची सुरुवात झालेली आहे. इंग्रजी शाळेमध्ये गेल्यानंतर काय मुलांचा परिणाम होतो, कधी मगाशी एका पालकाने सांगितलं, त्यांच्या कुटुंबातून कोणीतरी सांगितलं. पण ते तेवढा विचार करण्यापेक्षा आज जर हा सगळा जर विचार केला तर आमचा आई बाबाच कमी होत चाललेले आहेत. कुठल्याही इंग्रजी शाळांच्या मध्ये जाणारी मुलं, माझ्या घरातली असतील, कोणाच्याही घरातली असतील, आई आणि बाबा बोलायला तयारच नाही. डॅडी पण बोलत नाही, डॅडच बोलतात. ही जर परिस्थिती आपल्याला खऱ्या अर्थाने थांबवायची असेल तर त्याला कुठंतरी आपण इंग्रजी जरूर ठेवलं पाहिजे, पण ते वेगळ्या विचारातून चाललं पाहिजे आणि आपण त्याला दिशासुद्धा दिली पाहिजे. मी ज्यावेळेला मागच्या आमदारकीच्या टर्ममध्ये पंचायत राज समितीचा मी अध्यक्ष होतो आणि त्या टायमाला मी सरकारला सूचना केली होती की आमच्या जिल्हा परिषदेमध्ये असेल, नगरपालिकेमध्ये असेल, कुठेही नोकरी जर देत असतील मराठी शाळांच्या मध्ये शिक्षकाला, तर पहिली अट्ट टाकून द्या त्यांना की तुमचा मुलगा तुमची मुलगी ही मराठी शाळेमध्येच आलेली पाहिजे. खूप महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो की ज्या शिक्षकाची मुलं आमच्या मराठी शाळेमध्ये शिकतील त्याच मुलांची आत्मीयता त्या शिक्षकाला तयार होईल. त्याच्याशिवाय आम्हाला फरक पडणार नाही. आम्ही कुठेतरी हे केलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आम्हाला गुरुकुल सारखी संकल्पना चांगल्या पद्धतीने समाजासमोर ठेवता येईल आणि त्याचा उपयोग आमच्या या भविष्यातल्या मुलांना होऊ शकेल. आज शिक्षणाच्या बाबतीतल्या खूप अडचणी निर्माण आहेत. या अडचणींच्यावर जर मात करायची असेल तर आपल्याला काही धोरणांच्या मध्ये सुद्धा आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण हा जो संगम तयार केलाय, या माध्यमातून तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्याचं एकदा शासनाच्या वतीने तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत, हा सुद्धा याच्यातून एखादा संदेश आपण दिला पाहिजे आणि त्याला दिशा देण्यासाठी आमच्यासारख्यांची मदत घेतली पाहिजे. आपण सगळ्यांनी त्या विचारातून जर गेलो तर भविष्यातला नागरिक एक चांगला घडू शकेल असं मला स्वतःला वाटतंय. आणि नक्कीच ही गुरुकुलची किमया एक चांगल्या विचारातून होऊ शकेल. केवळ पुस्तकी ज्ञानातून नागरिक तयार होणं हे मला स्वतःला सुद्धा कधी पसंत नाही. त्याला भौगोलिकदृष्ट्या काही चांगल्या विचारातून घडवलं तर एक चांगला नागरिक या भारताचा होऊ शकतो आणि ते घडवण्याचं काम गुरुकुलच करू शकतंय
हा नक्कीच माझा सहवास असल्यामुळं निश्चितपणे देशपांडे सरांच्या बरोबर चर्चा करत असताना, या गुरुकुल बरोबर जात असताना मला स्वतःला वाटते वेगवेगळ्या विषयांना हात घालून आपण ते एक चांगलं शिक्षण या मुलांना देण्याचा प्रयत्न करता. आणि म्हणून खऱ्या अर्थाने गुरुकुलची संकल्पना ही राज्यात चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि तो प्रयत्न करण्यासाठी आमच्यासारख्यांचं सुद्धा सहकार्य घेतलं पाहिजे. मी काही अनुभवसुद्धा मला माझ्या स्वतःच्या आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल. या राज्याचे जेवढे मुख्यमंत्री झाले त्यात बाबासाहेब भोसले हे बॅरिस्टर होते. तुम्हाला सगळ्यांना त्यांची कल्पना आहे. या राज्याचे दुसरे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. आज जर मला वाटतं इथं बसलेल्या मुलांना किंवा बऱ्याच पालकांना जर विचारलं बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री होते तर मला वाटतं सांगता येणार नाही. पण वसंतदादांचं नाव हे आजही सर्वसामान्य नागरिकांना आणि मुलांना सुद्धा आठवतंय. वसंतदादा 7वी शिकलेले होते आणि बाबासाहेब भोसले बॅरिस्टर होते. पुस्तकाने होत नाही तर त्या दुसऱ्या गुणवत्तेने ते चांगल्या पद्धतीने आज देशासमोर राज्यासमोर त्यांचं नेतृत्व राहिलं. हे सुद्धा खऱ्या अर्थाने चांगलं उदाहरण आहे. आम्हाला हे घडवलं पाहिजे का हा नागरिक घडवताना आम्हाला या दिशेने तयार केली पाहिजेत की भविष्यामध्ये आम्हाला कुठेतरी चांगला नागरिक घडवायचे आणि त्याचाच विचार करून गुरुकुलने आपण पुढचं पाऊल हे चांगल्या पद्धतीने टाकावं. ज्या भागातून आपण आलात त्या भागातलं आता आमच्या एका संस्था बारामतीचा उल्लेख केला. कारण मी बारामतीकर म्हणून तुम्हाला दिलं नसेल पण बदलापूरचे पाहुणे म्हणून तुम्हाला बोलायची संधी दिली आहे मला वाटतं. त्यामुळे त्यांच्या मनात कदाचित आलं असतं आम्ही सुद्धा बारामतीकरांचे चाहते आहोत. त्यामुळे बारामतीला काही आदर्श खरोखर घेण्यासारखे आहेत. मी स्वतः जाऊन आलेलो आहे, बऱ्याच वेळ जात असतो. त्यामुळं आपण नक्कीच बदलापूरला आलात त्यामुळं बारामती ही बदलापूरसारखी किंवा बदलापूरचं काही घेऊन जाण्यासारखं असेल तर ते सुद्धा बारामतीला दिलं तर मला वाटतं चांगलं होईल. आपण त्या बाबतीतही विचार करावा. मी फार काही जास्त वेळ बोलणार नाही पण मी माझं स्वतःचं माझ्या आयुष्यामध्ये एकच वाक्य रोज सकाळी वाचत असतो. स्वामी विवेकानंदांच्या जवळून निघालेलं ते वाक्य आहे, मैं उस प्रभु का सेवक हूँ जिसे अज्ञानी लोग मनुष्य कहते. आपण सगळ्यांनी या माणसांच्यावर प्रेम करा की या भविष्यातल्या देशामध्ये होणाऱ्या नागरिकांना एक वेगळी दिशा मिळावी आणि त्याचा विचार खऱ्या अर्थाने गुरुकुलच्या माध्यमातून जगासमोर जावा हीच तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.